गेल्या 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली। यावरून परभणीमध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या। या प्रकरणाचा निषेध अमरावतीमध्ये भीम ब्रिगेड संघटनेने केलाय। गुरुवार 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने परभणीमध्ये विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळून निषेध केलाय। भारतीय संविधानाचा जय हो, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा जय हो, भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। परभणी येथील घटनेचा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। या समाजकंटकाला फाशी देण्यात यावी अशी मागणीही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या समाजकंटकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी दिलाय। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचा दहन आम्ही केले। त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाची उद्देशिका त्याचे फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला माथेफिरू म्हणून असे घोषित केले। पण माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र असेल, अमरावती जिल्हा असेल, शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात, अनेक पागल लोक फिरतात, काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात, पण त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात, पण ते कधीच अशी नीच घटना करत नाहीत। पण यानं कशी केली? यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत, हे आहे, पुतळे आहेत, त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या फलकाची ज्याने विटंबना केली, तोडफोड केली, म्हणून हा माथेफिरू नसून याने हे हेतुपुरस्पर केले आहे आणि हेतुपुरस्पर केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे। याच्या मागे सुद्धा मास्टर माइंड आहे। माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला आपण एन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं एन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण फास्ट ट्रॅकमध्ये आपण न्यायालयामध्ये अशी आपण एक याचिका दाखल करावी। आणि असे न झाल्यास तर आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल, आंबेडकरी जनता असेल आणि आंबेडकरी चळवळीतील पूर्ण जितक्या संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरून आम्ही याचा निषेध करू आणि येणाऱ्या काळात जर या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि आंदोलनामध्ये जे न्याय सुव्यवस्थेचा जो अर्थ येईल याला जबाबदार गृहमंत्री राहतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील, उपमुख्यमंत्री राहतील आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत हे राहतील अशी विनंती करतो। आणि ज्याप्रमाणे आता सध्या क्रेज चालू आहे की बांगलादेशमध्ये आमचे हिंदू बांधव खतऱ्यामध्ये आहेत आणि जागोजागी गावागावात शहरात मोर्चे निघत आहेत, त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार या उद्देशिकेचं ज्या दलालाने ज्या समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्यासाठी असेच आपण सर्व ठिकाणी गावागावात महायुती हे आपले मोर्चे काढतील का असा माझा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे। जय भीम जय संविधान। जसे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यामुळे संपूर्ण गावागावांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात येत आहे। आता परभणीमध्ये झालेल्या प्रकरणावर सुद्धा असेच मोर्चे निघतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे।